इयत्ता 6वी, विषय इतिहास, पाठ क्रमांक 8, मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. नमस्कार मुलांनो, आज आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8, मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. काही साम्राज्येही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण या पाठात समजावून घेणार आहोत. तर मुलांनो, या पाठात आपण कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत ते आपण पाहूयात. 1. शुंग घराणे. 2. इंडो ग्रीक राजे. 3. कुशाण राजे. 4. गुप्त राजघराणे. 5. वर्धन राजघराणे. 6. ईशान्य भारतातील राजसत्ता. तर मुलांनो, ही जी काही राजघराणी आहेत या सर्व राजघराण्यांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. मौर्य साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ही राजघराणी भारतामध्ये उदयाला आली. या राजघराण्यांनी आपल्या काळामध्ये कोणकोणती कामगिरी केली, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये त्यांनी कोणकोणत्या प्रकारची नाणी पाडली ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, मौर्य साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर भारतामध्ये जी काही राजघराणी उदयाला आली त्या राजघराण्यांपैकी आपण सर्वात प्रथम शुंग घराणे याचा अभ्यास करूयात. मुलांनो, या शुंग घराण्याचा अभ्यास करत असताना जी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्हाला समोर स्लाईडवर दिसतील. तर चला तर पाहूयात शुंग घराणे. सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते. मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. मुलांनो, पुढे पाहूयात इंडो ग्रीक राजे. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जाते. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली. इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नाक्सेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनॅंडर म्हणजेच मिलिंद. त्याने भिक्खू नाक्सेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपण या ग्रंथाची निर्मिती झाली. मुलांनो, पाठ्यपुस्तकामध्ये मिलिंदपण या शब्दाची प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. बरोबर शब्द तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसेल, तो सर्व विद्यार्थ्यांनी पाहावा. मुलांनो, पण या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. कुशाण राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली. नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला होता. मुलांनो, आता आपण सम्राट कनिष्काविषयी माहिती जाणून घेऊयात. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची नाणी आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले कानपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. गुप्त राजघराणे. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याच्या सत्तेचा उदय झाला. साधारणपणे 3 शतके गुप्त राजघराणे सत्तेवर होते. गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते.
समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. मुलांनो, सर्वात प्रथम आपण समुद्रगुप्त या राजाविषयी माहिती पाहूयात. पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखीन वाढवला. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती. तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्यानं जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयांमुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेचा राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्यानं मिळवलेला विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एका प्रकारात तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो. त्यावर समुद्रगुप्त असे नाव देखील लिहिलेले आहे. दुसरा चंद्रगुप्ताविषयी आपण माहिती पाहूयात. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे जास्तीत जास्त वाढवले होते. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले गेले. दिल्लीजवळील मेहरौली येथे एक स्तंभ उभारलेला आहे. तो लोहस्तंभ आहे. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्याने त्याच्या भारतातील प्रवास वर्णनाचे लेखन केलेले आहे. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यव्यवस्थेची माहिती त्यानं लिहिलेली आहे. नमस्कार मुलांनो, आज आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली. काही साम्राज्येही उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण या पाठात समजावून घेणार आहोत. तर मुलांनो, या पाठात आपण कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत ते आपण पाहूयात. 1. शुंग घराणे. 2. इंडो ग्रीक राजे. 3. कुशाण राजे. 4. गुप्त राजघराणे. 5. वर्धन राजघराणे. 6. ईशान्य भारतातील राजसत्ता. तर मुलांनो, ही जी काही राजघराणी आहेत या सर्व राजघराण्यांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. मौर्य साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ही राजघराणी भारतामध्ये उदयाला आली. या राजघराण्यांनी आपल्या काळामध्ये कोणकोणती कामगिरी केली, त्याचप्रमाणे त्या काळामध्ये त्यांनी कोणकोणत्या प्रकारची नाणी पाडली ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, ईशान्य भारतातील राजसत्तांविषयी माहिती जाणून घेऊयात. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्याचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता.
समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभालेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपच्या राजांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध आहे. महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये कामरूपचा उल्लेख प्रागज्योतिष या नावाने केलेला आहे. प्रागज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. प्रागज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किरादिया म्हणजे किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशांमध्ये झालेला आहे. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन शॉंग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. तर मुलांनो, या पाठात आपण मौर्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला. तसेच त्या सुमारात ईशान्य भारतात काय काय परिस्थिती होती त्याचा देखील आपण अभ्यास केला. धन्यवाद.